आपण सांगोला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा। मंडळी नमस्कार, तुम्ही पाहताय सांगोला पॉलिटिक्स। आत्ताच्या घडीची एक सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे। सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपचे बार्शीचे दीपक वैद्य यांची तर उपाध्यक्षपदी उत्तर सोलापूरचे भाजपचे इंद्रजित पवार यांची निवड झाली आहे। मंडळी, सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे सांगोला तालुक्याला मिळेल अशी वारंवार चर्चा होत होती। मात्र अध्यक्षपदाने सांगोला तालुक्याला हुलकावणी दिली आहे। जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा मान हा बार्शी तालुक्याला गेला आहे, तर उपाध्यक्षपदाचा मान उत्तर सोलापूर तालुक्याला मिळाला आहे। सोलापूर जिल्हा परिषदेच्या एकूण 68 जागांपैकी तब्बल 38 जागांवर भारतीय जनता पार्टीने घवघवीत यश संपादन केलं होतं। त्यामुळे स्पष्ट बहुमताच्या बळावर या निवडी करण्यात आल्या। जिल्हा परिषद अध्यक्षपद हे ओबीसी सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव आहे। आज अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीची प्रक्रिया पार पडली। अध्यक्षपदासाठी बार्शी तालुक्यातील उपळाई ठोंगे जिल्हा परिषद गटातून भाजपकडून निवडून आलेले दीपक वैद्य आणि उपाध्यक्षपदासाठी उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबी दारफळ जिल्हा परिषद गटातून भाजपकडून निवडून आलेले इंद्रजित पवार या दोघांचे प्रत्येकी एक अर्ज दाखल झाले। प्रत्येक पदासाठी एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे दीपक वैद्य आणि इंद्रजित पवार यांची बिनविरोध बहुमताने निवड करण्यात आली। सोलापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षाने कधी नव्हे ते यंदा घवघवीत यश संपादन केलं आहे। जिल्हा परिषदेच्या 68 जागांपैकी तब्बल 38 जागा भारतीय जनता पक्षाने पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडून आले आहेत। तिकडे सोलापूर जिल्ह्यातील 11 पंचायत समित्या यांपैकी 10 पंचायत समित्यांवर भाजपचं कमळ उगवलं आहे। त्यामुळे यंदा कधी नव्हे ते प्रथमच सोलापूर जिल्हा परिषद आणि सोलापूर जिल्ह्यातील पंचायत समित्यांवर भाजपचं कमळ दिमाखात उमलल्याचं दिसत आहे। आज जिल्हा परिषदेच्या सभागृहात अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठीचा कार्यक्रम होता। अध्यक्षपदासाठी बार्शी तालुक्यातील दीपक वैद्य यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं, तर उपाध्यक्ष पदासाठी बीबी दारफळ गटाचे सदस्य इंद्रजित पवार यांचं नाव निश्चित झालं। या दोघांचेही नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंग केदार, शशिकांत चव्हाण, भाजप नेत्या रश्मिताई बागल यांच्यासह भाजपची जिल्ह्यातील नेते मंडळी उपस्थित होती। नामनिर्देशन पत्र दाखल झाल्यानंतर अर्जाची छाननी होऊन या दोन्ही पदांसाठी एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे या दोघांचीही बिनविरोध निवड झाली। जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी सांगोला तालुक्यातून चेतनसिंग केदार सावंत, अक्कलकोट तालुक्यातून शांभवी कल्याण शेट्टी यांची नावं चर्चेत होती। मात्र ही सर्व नावे मागे पडली आणि बार्शी तालुक्याला अध्यक्षपदाचा मान मिळाला आहे। भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांच्या हस्ते नवनिर्वाचित अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचा सत्कार करून त्यांना नियुक्तीचं पत्र प्रदान करण्यात आलं। या निवडीमुळे जिल्ह्याच्या राजकारणात भाजपची पकड पुन्हा एकदा घट्ट झाल्याचं पाहायला मिळत आहे। बार्शी तालुक्याचे नेतृत्व करणारे दीपक वैद्य यांच्याकडे जिल्ह्याच्या सर्वोच्च पदाची धुरा सोपवण्यात आली आहे। त्यांच्या निवडीमुळे बार्शीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे, तर उत्तर सोलापूरची तरुण आणि अभ्यासू नेतृत्व इंद्रजित पवार यांच्याकडे उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। यावेळी बोलताना भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण म्हणाले की दीपक वैद्य आणि इंद्रजित पवार यांच्या निवडीमुळे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास अधिक वेगानं होईल। सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी हे दोन्ही नेते सक्षम असून जिल्ह्याच्या विकासाला गती देणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे। नवनिर्वाचित अध्यक्ष दीपक वैद्य आणि उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी पक्षाने दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ न देता जिल्ह्याच्या शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजना पोहोचवण्याचा आणि सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा मानस व्यक्त केला। या निवडीनंतर जिल्हाभरातून भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला असून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। सांगोला तालुक्याला जिल्हा परिषद अध्यक्षपद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती, मात्र अध्यक्षपदाच्या संधीने हुलकावणी दिली आहे। असं असलं तरीही सांगोला तालुक्याला जिल्हा परिषदेचं सक्षम सभापतीपद मिळेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे। सांगोला तालुक्यात भाजपकडून चेतनसिंग केदार हे एकमेव सदस्य निवडून आले आहेत। चेतनसिंग केदार यांनी शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या चोपडी जिल्हा परिषद गटात भव्य दिव्य असं यश संपादन केलं आहे। सांगोला तालुक्यात भाजपचा प्रथमच एक जिल्हा परिषद सदस्य निवडून आल्यामुळे सांगोला तालुक्याला सभापती पदाचा मान निश्चित मिळेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे। तुर्तास इथंच थांबूया। धन्यवाद। मला अध्यक्षपदाची उमेदवारी अर्ज दाखल केलाय, काय सांगाल? आज भारतीय जनता पार्टीने माझ्यावर पूर्ण विश्वास देऊन अध्यक्षपदाची निवड केली। माननीय आपले मुख्यमंत्री महोदय देवेंद्र भाऊसाहेब आणि पालकमंत्री गोरे साहेब आणि बुल्हे जिल्ह्याचे पूर्व नेते आणि आमचे बार्शी तालुक्याचे विकास मंत्री राजेभाऊ राऊत यांनी पूर्ण संधी दिली, त्याचं सोनं करील।
खरं समजा तुमची अत्यंत गरिबीची पार्श्वभूमी आहे, मात्र पक्षासाठी गेली अनेक वर्ष तुम्ही काम करताय आणि त्याचं जर कुठेतरी चीज झालं असं वाटतं मला. हो झालंय की आज शेतकरी कुटुंबाला संधी दिली, भारतीय जनता पार्टी सदस्याने संधी दिली, त्याचं सोनं करण्याची संधी. ठीक आहे, पक्षाला दिलेली आहे, कशा पद्धतीने काय सांगणार काय? एकनिष्ठ कार्यकर्त्याला पार्टीने संधी दिली आहे. 29 वर्षापासून भारतीय जनता पार्टी, एक्की भारतीय जनता पार्टी, आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ, प्रदेशाध्यक्ष चव्हाण साहेब, जयाभाऊ गोरे, सचिनदादा कल्याण शेट्टी, खास करून सचिनदादा कल्याण शेट्टी, माझा मोठा भाऊ शाजीराव, ह्यांनी सगळ्यांनी मला काम करण्याची संधी दिली. त्याबद्दल मी सर्व नेत्यांचं आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं जाहीर आभार मानतो. तर भाऊ जिल्हाध्यक्ष असल्यानंतर त्यानंतर कुठलंही पद न घेता एकनिष्ठपणे काम केलं होतं, त्या सगळ्याचा चीज झाल्यासारखं वाटतं सगळ्यांना. 100% भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्याचं चीजच करते, हे माझ्या अनुभवातून आता पुढे आहे. आपण सांगोला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या, ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या.